नमस्कार, तुमचं स्वागत आहे कुकिंग विथ वर्षामध्ये। चला तर आज मी बनवणार आहे झणझणीत चिकन करी। त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलं आहे, चांगलं स्वच्छ धुतलं आहे। त्यामध्ये हळद, मीठ आणि 1 चमचा दही ॲड केला आहे। ते जवळजवळ अर्धा तास मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। त्यानंतर मसाल्याची तयारी केली आहे। मसाल्यासाठी मी घेतला आहे अर्धा वाटी सुकं किसलेलं खोबरं, 1 मोठा टोमॅटो, 1 कांदा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, धने, 1 टेबलस्पून धने, दालचिनीचा तुकडा, 4-5 मिऱ्या घेतल्या आहेत। ते चांगलं भाजून घेतलं आहे आणि इथे त्याची चांगली पेस्ट केली आहे। इथे पातेलं मी शेगडीवर चढवले आहे। 1 छोटा पळी तेल ॲड केला आहे। त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं ॲड केला आहे। तेल गरम झाल्यानंतर जिरं ॲड केल्यानंतर ते छान तडतडला आहे। त्यानंतर मी ते मोठा बारीक चिरलेला कांदा ॲड केला आहे। तो कांदा चांगला परतल्यानंतर त्यात 1 टेबलस्पून हळद ॲड केली आहे। आता इथे मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करायचं आहे। हे चिकन ॲड केल्यानंतर त्याला चांगलं परतायचं आहे। ते परतल्यानंतर हे चिकन आहे ते वाफेवरच शिजवायचं आहे, त्यात पाणी अजिबात ॲड करायचं नाही। एक 10 ते 15 मिनिटांमध्ये त्याचं पाणी स्वतःचं पाणी आटतं आणि वाफेवर ते शिजून जातं। त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आहे। ह्याच्यामध्ये आता गरम पाणी 1 ग्लास गरम पाणी ॲड करायचं आहे। त्याचं पूर्ण पाणी आटल्यानंतर 1 ग्लास गरम पाणी ॲड करायचे आहे। ही पेस्ट आहे। आता आपण परत पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून, आता इथे आपण करीची तयारी करत आहे। 2 टेबलस्पून तेल ॲड केलं आहे। त्याच्यामध्ये ती आपण पेस्ट केलेली होती ती ॲड केली आहे। ती चांगली परतायची आहे। त्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकला नाही की ऑलरेडी मी खडे मसाले त्यात पेस्टमध्ये वाटण करताना घेतलेलं होतं। इथे 1 मोठा टेबलस्पून लाल तिखट ॲड केलं आहे। ते परतायचं आहे चांगलं। 1-2 मिनटं तरी हे वाटण शिजवायचं आहे। ह्याला चांगलं असं तेल सुटल्यानंतर हे आपण शिजवलेलं वाफवलेलं जे चिकन आहे ते ॲड केलं आहे। ते ॲड केल्यानंतर तुम्हाला जेवढी थिकनेस हवा आहे चिकनचा तेवढं गरम पाणी ॲड केलं आहे। इथे चवीनुसार मीठ ॲड केलं आहे। झालं आपलं झणझणीत चिकन तयार। नक्की ट्राय करा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।